पनवेल महानगरपालिकेमध्ये महायुतीची घोषणा झालेली आहे। या निवडणुकीचे प्रभारी महेश बालदी आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल, महायुतीची तुम्ही घोषणा केलेली आहे, कशा पद्धतीने जागा वाटपाचा हा तिढा सुटलेला आहे, किती इच्छुकांची यामध्ये आकडा आहे आणि बंडखोरी होण्याची देखील शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे? एकूण 78 जागा आहेत, पैकी 71 भारतीय जनता पक्ष लढणार आहे, 4 जागा शिवसेना लढणार आहे, 2 जागा राष्ट्रवादी लढणार आहे आणि 1 जागा RPI आठवले गट लढणार आहे। अशी 78 जागांची आमची महायुती आहे आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे 400 पूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून 400 उमेदवारांचे अर्ज होते। तसेच शिवसेनेकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या होती। तटकरे साहेबांपासून सगळ्यांकडे म्हणजे राष्ट्रवादीकडेही तेवढीच संख्या होती। पण या सगळ्यातून समन्वय काढत, कारण आमच्याकडे 78 पैकी सिटिंग 68 लोक आहेत, म्हणजे जे 51 भारतीय जनता पक्षाच्या कमळावर निवडून आलेले, अधिक मधल्या काळामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाकडे आले असे मिळून, त्याच्यामुळे स्कोपच कमी होता। आणि या सर्व परिस्थिती बघत सर्व महायुतीच्या सर्व पक्षांनी आम्हाला मनपूर्वक त्यांचा आभार मानतो की त्यांनी सहकार्य केलं। वस्तुस्थिती बघून आमच्याकडून फार निगोशिएशन करायला न वस्तुनिष्ठ त्यांनी सहभाग घेतला, म्हणून आज ही महायुती यशस्वी झाली। पण एक सगळ्यात महत्वाचं आहे की शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा गेलेल्या आहेत। खरं म्हटलं तर शिवसेनेचे एकही नगरसेवक नसताना तुम्ही 4 जागा दिल्यात। खूप मोठा त्याग भाजपाने केलेला आहे, परंतु हे त्याग करत असताना त्यामध्ये देखील आपले 2 उमेदवार शिवसेनेच्या मात्र भाजपचेच उमेदवार लढवणार अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे। नाही, हे तुम्हाला चर्चा असेल, सर्व 4ही कडवे शिवसैनिकच आहेत आणि या महायुतीमध्ये शिवसेना असावी। शिंदे साहेबांचंही या विभागाकरता आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढाच सहभाग कायम मिळालाय। पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक घडामोडीत शिंदे साहेब आमच्या सोबत राहिले। त्याच्यामुळे शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आमचे देवेंद्रजींचं तर कायमच आशीर्वाद राहिला। ही महानगरपालिका जन्म घालण्यापासून देवेंद्रजींनी आम्हाला पहिल्या दिवसापासून साथ दिली आहे आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये, येत्या 5 वर्षामध्ये नव्या मुंबई नंतरची ही सर्वात मोठी महानगरपालिका, नैना आणि या सर्व हा परिसर डेव्हलप झाल्यानंतर त्याही पेक्षा मोठी अर्थकरण असलेली ही महानगरपालिका होणार आहे। आणि तेव्हा या अशा विकसनशील पनवेलमध्ये या सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी, अजितदादा, तटकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत साहेब आणि देवेंद्रजी, आमचे राज्याचे प्रमुख सन्माननीय रवींद्र चव्हाणजी, हेच गेल्या वेळेला आमचे या इथले निवडणूक प्रमुख होते। त्याच्यामुळे प्रत्येक वॉर्ड आणि उमेदवार आणि कसं लढावं हे चव्हाण साहेबांना पूर्ण ज्ञात असल्यामुळे आम्हाला फार अडचण आली नाही आणि आज ही महायुती ते उभी राहिली। एक बाब जर बघितली गेली की मागील जी निवडणूक झाली होती पनवेल महापालिकेची, त्यामध्ये सगळे स्वतंत्र लढले होते। भाजप देखील स्वतंत्र होता आणि तिकडे पलीकडे समोरचा पक्ष शेकाप होता, ते देखील तेवढ्याच ताकदीने उतरलं होतं या निवडणुकीमध्ये। यावेळी देखील आता महायुती झाली, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी झाली, त्यामध्ये सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत, मनसे देखील त्याच्यामध्ये आलेली आहे आणि आता लढत जी आहे ती शेकाप बरोबर खऱ्या अर्थाने होणार आहे। महाविकास आघाडी देखील तेवढ्या ताकदीने तुमच्यासमोर उभी राहिली। कसं भिंग लावून शोधण्यासारखे पक्ष राहिले, एकमेकांना एकावर कोणावर विश्वास राहिलेला नाही, स्वतःचा कॉन्फिडन्स लूज झालेली लोक आहेत। त्याच्यामुळे जेवढे निवडून आलेले त्यातली 70% लोक भारतीय जनता पक्षाकडे आलेली आहेत। त्याच्यामुळे एकमेकांना सहकार्य नसतं केलं, एकत्र मोठ नसती बांधली तर त्यांच्याकडे आजही 78 उमेदवार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। पण जे आहे ते आहे, लोकशाहीत एकत्र लढतायत, कोण एकमेकांचं चिन्ह घेतायत, तुम्ही बघाल तर कोण कुठल्या चिन्हावर लढतायत, तत्व कुठे गेली आहेत, कोणाचं आयडियोलॉजी नाही आणि कुठल्या स्वतःचा विचार नाही। जो मिळेल तो फक्त भारतीय जनता पक्षाचा द्वेष आणि मी कसं येईन याच्याकरता निवडणूक लढतायत। त्याच्यामुळे पण पनवेलची जनता, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, देवेंद्रजी आणि ज्या हिशोबाने, ज्या वेगाने पनवेल महानगर धावते, त्या हिशोबाने भारतीय जनता पक्षाच्या मागे ही पनवेलकर ठामपणे उभे राहतील, हा विश्वास आहे। नक्कीच आपण पाहिलं की पनवेलला लागूनच असलेल्या नवी मुंबईमध्ये मात्र महायुतीचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही, मात्र पनवेलमध्ये महायुतीची घोषणा झाली। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, पनवेल।